नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पॉडकास्ट मराठीच्या आणखी एका नवीन एपिसोडमध्ये. मागच्या एपिसोडमध्ये आपण द मॅझरीन स्टोन किंवा खुनी दरोडा हे प्रकरण होम्सचं चालू केलं होतं. या एपिसोडमध्ये आपण त्याचाच पुढचा भाग ऐकणार आहोत. चला सुरू करूया. या वहीत काय आहे माहीत आहे? नाही. तुमचं चरित्र. काय? होय, तुमचं चरित्र. इथे तुमच्या प्रत्येक कृष्णकृत्याची नोंद आहे. उगीच माझ्या सहनशीलतेचा अंत बघू नका मिस्टर होम्स. म्हातारी मिसेस हेराल्ड कशी मेली ती ऐका काउंट. तिने ब्लायमर इस्टेट तुमच्या ताब्यात सोपवली, ती तुम्ही जुगार खेळण्यात घालवली. तुम्हाला स्वप्न पडलेलं दिसतंय. तसंच इथे मिस मिनी वॉरेंडरची ही सारी कहाणी आहे. त्या बाबतीत तुम्ही काही करू शकत नाही. आणखी काही गोष्टी आहेत काउंट. 13 फेब्रुवारी 1892ला सिव्हिएराला जाणाऱ्या लक्झरी ट्रेनवर दरोडा टाकण्यात आलाय आणि त्याच वर्षी क्रेडिट लिओनिसवर चेक्समध्ये झालेली अफरातफर आहे. इथे तुमची चूक होतीये. म्हणजे इतर गोष्टीत माझं बरोबर आहे. तुम्ही पत्त्यांच्या जोगारात पटाईत आहात तेव्हा समोरच्या खेळाडूकडे हुकमाची सारी पानं असल्यावर हार मानणंच चांगलं ना, नाही का? पण या साऱ्या गप्पांचा आणि त्या हिऱ्याचा काय संबंध? जरा धीर धरा काउंट. मला माझ्या पद्धतीप्रमाणे जाऊ द्या. तुमच्या विरुद्ध सारे पुरावे माझ्या हाती लागले आहेत. या हिरे चोरीच्या बाबतीत तुम्ही आणि तुमचा तो दांडगोबा सहकारी पुरेपूर गुंतलेला आहात. खरं की काय? तुम्हाला व्हाईट हॉलपर्यंत घेऊन जाणारा आणि परत आणणारा गाडीवाला मिळाला आहे. तुम्हाला हिऱ्याची टेहाळणी करताना बघणारा रखवालदार पण मिळाला आहे. त्याचप्रमाणे तुमच्यासाठी हिऱ्याचे तुकडे करण्यास नकार देणारा AK सँडर्सही मिळाला आहे. थोडक्यात म्हणजे सारा खेळ संपला आहे. हे ऐकून काउंटच्या कपाळावरील शिरा चांगल्याच ताठ झाल्या. संतापानं हाताच्या मुठी आवळल्या गेल्या. मनातून त्याला मोठ्यांदा ओरडावंसं वाटत होतं, पण तोंडातून शब्द फुटेनासा झाला. अशी माझी खेळी आहे, होम्स म्हणाला. मी माझी सारी पानं टेबलवर मांडली आहेत. फक्त एकच कमी आहे, तो शाही माझरीन हिरा. तो कुठे आहे ते मला सांगा, पण ते मला अजून समजत नाहीये आणि ते कधी समजणारही नाही. नाही? जरा शांतपणे घ्या काउंट. आपली काय परिस्थिती होईल याचा विचार करा. तुम्ही आणि तो सॅम मॅन्टर 20 वर्षे खडी फोडायला जाल. मग त्या हिऱ्याचा तुम्हाला काय उपयोग? तो मला दिलात तर मी तुमच्या बाबतीत सौम्य भूमिका घेईन. आणि आम्हाला तुम्ही किंवा सॅम नको आहात. आम्हाला तो हिरा हवाय. तो हिरा मला द्या. नंतर पुन्हा काही गडबड करीत नाही तोपर्यंत माझ्याकडून तुम्हाला काही धोका नाही. तुम्ही पुन्हा काही गुन्हा केला तर मात्र तो अखेरचा असेल. सध्या माझं ध्येय हिरा मिळवणं एवढंच आहे, तुम्हाला पकडणं नाही. पण मी नकार दिला तर? मग तुम्हाला पकडावंच लागेल. एवढ्यात घंटीचा आवाज ऐकून बिलीही तिथे आत आला होता. मला वाटतं काउंट, आपले मित्र सॅमही इथं आलेले चांगले. निदान त्यांच्या मनात काय चाललंय ते तरी समजेल. बिली, खाली जा आणि समोरच्या अंगाला एक धिप्पाड इसम दिसेल. त्यांना वर यायला सांग. आणि ते आले नाहीत तर त्यांच्याशी दंगा मस्ती करण्याच्या भानगडीत पडू नकोस. त्यांना काउंट सिव्हिलियस ने बोलवलं आहे असं सांग, म्हणजे ते नक्की येतील. आता तुझा काय डाव आहे? बिली निघून जाताच काउंटने विचारले. थोड्या वेळापूर्वीच माझा मित्र वॉटसन इथं गप्पा मारीत बसला होता. त्याला मी सांगितलं की माझ्या जाळ्यात 2 मोठे मासे सापडले आहेत. आता मी जाळं वर खेचणार आहे. हे ऐकून काउंट उठून उभे राहिले. त्यांचा हात पाठीमागे गेला. होम्सनेही आपल्या ड्रेसिंग गाऊनमधून एक वस्तू अर्धवट बाहेर काढली. तुम्ही गादीत सुखानं मरणार नाही होम्स. मला सुद्धा कधी कधी असंच वाटतं. पण त्यांना काय फरक पडणार आहेत काउंट? तुम्ही स्वतःही आडवे पडून मरण्याऐवजी टांगले जाऊनच मरणार आहात. पण पुढे काय घडेल यावर आत्ता चर्चा कशासाठी? आत्ताची वेळ मजेत का घालवू नये? सिल्व्हियस जंगली श्वापरासारखा चवताळून झेप घेण्याचे पवित्रच होता. डोळे आग ओकीत होते, पण होम्स शांत होता आणि सुसज्ज होता. त्या पिस्तुलाचा काही उपयोग नाही काउंट, तो शांतपणे म्हणाला. त्याचा उपयोग करण्याचं धाडस आपल्याला होणार नाही याची तुम्हालाही कल्पना आहे. याचा फार मोठा आवाज होतो. त्यापेक्षा आपली एअरगनच चांगली. मला वाटतं आपल्या जोडीदाराच्या पावलांचे आवाज ऐकू येत आहेत. ये मॅटर्न. रस्त्यात उभं राहून कंटाळा आला असेल ना? अंगानं लठ्ठ पण डोक्यानं मठ्ठ असा तो अर्धाण मुष्टियोद्धा गोंधळून जाऊन तसाच उभा राहिला. होम्सचं वागणं सौजन्यपूर्ण असलं तरी त्याला त्याची खात्री वाटत नव्हती. अखेर त्यानं आपली नजर काउंटकडे वळवली. हा काय डाव आहे काउंट? या इसमाला काय हवंय? ही कसली चाल आहे? त्यानं जाड्या भरड्या आवाजात विचारलं. काउंटने केवळ हात उडवले. प्रश्नांचं उत्तर होम्सनंच दिलं. थोडक्यात सांगतो मॅटर्न, तुमचा खेळ संपला आहे. मॅटरनं पुन्हा एकदा काउंटकडे बघितलं. हा इसम काही गंमत करतो आहे का? त्यानं विचारलं. तसं असेल तर मी गंमत करण्याच्या मूडमध्ये नाही. माझी तशी अपेक्षाही नाही, होम्स म्हणाला. उलट संध्याकाळ जवळ आली की तुमची मनस्थिती अधिकच वाईट होईल. हे बघा काउंट सिल्व्हियस, मला आणखी काही उद्योग आहेत आणि उगीच वेळ वाया घालवणं मला तरी परवडणारं नाही. मी माझ्या बेडरूममध्ये जातो. तोपर्यंत तुम्ही इथे अगदी स्वतःचं घर असल्यासारखे राहा.
मी इथे नसल्यामुळे तुम्हाला आपल्या मित्राशी मोकळेपणाने बोलता येईल. मी 5 मिनिटं व्हायोलिन वाजवत बसतो, परत येईल तेव्हा तुमची उत्तरं तयार असली पाहिजेत. तुमच्यासमोर पर्यायी ठेवला आहे, स्वतःला आमच्या स्वाधीन करायचं की तो हिरा. होम्स आपलं व्हायोलिन उचलून आत गेला. काही क्षणातच बेडरूमचा बंद दरवाजा आणून व्हायोलिनचे सूर ऐकू येऊ लागले. हा काय प्रकार आहे? मॅटननं काउंटला विचारलं. त्याला हिऱ्याविषयी काय माहिती आहे? त्याला बरंच काही माहिती आहे, कदाचित सगळंच माहीत असेल, पण मला खात्री नाही. अरे देवा, मॅटन पांढऱ्या फटफटीत चेहऱ्यानं म्हणाला. त्या एके सँडर्सनं आपल्याविषयी त्याला माहिती दिली. असं काय? इथून बाहेर पडलं त्याच्याकडे बघतोच. त्याचा काय उपयोग नाही. आपल्यालाच आता काय करायचं ते ठरवावं लागेल. 1 मिनिट, मॅटरनं बेडरूमच्या बंद दरवाजाकडे संशयाने बघत म्हणाला. तो लबाड कोल्हा आतून आपलं बोलणं ऐकत असेल. त्या व्हायोलिनच्या ढणढणाटात त्याला काय ऐकू जाणार? खरं आहे, पण या पडद्यामागे कुणीतरी असू शकेल. कशाला हे एवढे पडदे? बोलता बोलता त्यानं खोलीवर नजर फिरवली, तेव्हा त्याला तो खिडकीजवळचा पुतळा दिसला. त्यानं त्याच्याकडे बोर्ड दाखवून हा काय प्रकार आहे असं विचारलं. अरे साधा पुतळा आहे तो, काउंटनं खुलासा केला. पण किती हुबेहूब मादाम तुसांनी बनवला असेल ना. अगदी जिवंत प्रतिमा आहे. आणि हा गाऊन बघ ना. पण हे पडदे कशासाठी? मारू दे ते पडदे. आपण नको त्या विषयावर वेळ वाया घालवत आहोत. तो आपल्या हिऱ्यांवरून आपला जीव खाईल. तो काय करणार? हिरा कुठे आहे हे सांगितलं तर तो आपल्याला सोडायला तयार आहे. काय? एवढा मौल्यवान हिरा जाऊ द्यायचा? नाहीतर स्वतः स्वाधीन व्हायचं. एक काहीतरी करावंच लागेल. यावर थोडा वेळ डोकं खाजवून मॅटन म्हणाला. तो एकटाच आहे. त्याला पोहोचवलं तर? मग कोणालाच घाबरायचं काही कारण नाही. काउंटने मान हलवून त्याला नकार दिला. त्याच्याजवळही रिव्हॉल्वर आहे. तो म्हणाला, आपण त्याच्यावर गोळी झाडली तर इथून बाहेर पडणं कठीण होईल. त्याचबरोबर त्याला मिळालेली माहिती त्यांना पोलिसांनाही सांगितली असेल. पण हे काय? खिडकीच्या बाजूनं कसला तरी आवाज ऐकू आल्यासारखं वाटल्यामुळे दोघेजण उभे राहिले. चारही बाजूला नजर फिरवली, पण तो पुतळा वगळता सारी खोली मोकळीच होती. रस्त्यावर काहीतरी झालं असावं, मॅटन म्हणाला. हे बघा गव्हर्नर, तुम्हाला डोकं आहे. यातून बाहेर कसं पडायचं ते तुम्हीच सांगू शकता. मारामारीचा काही उपयोग नसेल तर पुढे काय करायचं ते तुम्हीच ठरवा. मी याच्यापेक्षा हुशार माणसांना शेंडे लावलेत, काउंट म्हणाला. तो हिरा इथे माझ्याजवळ चोर खिशात आहे. तो मी इकडे तिकडे मुळीच ठेवत नाही. आज रात्री तो इंग्लंडच्या बाहेर जाईल आणि रविवारच्या आत त्याचे ॲम्स्टरडॅम इथे 4 तुकडे केले जातील. त्याला व्हॅन सेड्डाविषयी काही माहिती नाही. पण मी तर व्हॅन सेड्डारला पुढच्या आठवड्यात जाणार आहे असं ऐकलं होतं. जाणार होता, पण आता मात्र त्याला पुढल्याच बोटीनं जावं लागणार आहे. आपल्यापैकी एकानं लाईम स्ट्रीटला जाऊन हिरा द्यायचा आणि बदललेला बेत सांगायचा. पण त्यासाठी लागणारा चोर कप्पा अजून तयार झालेला नाही. नसू दे, त्याला तो तसाच न्यावा लागेल. आता एकही क्षण वाया घालवून चालणार नाही. पुन्हा एकदा काउंटला धोक्याची जाणीव झाली. क्षणभर थांबून त्याने खिडकीकडे बघितलं. तो आवाज रस्त्यावरूनच आला होता याविषयी त्याची खात्री झाली होती. होम्सला सहज गंडवता येईल, सिल्व्हियसनं सांगितलं. हिरा मिळणार असेल तर तो मूर्ख आपल्याला अटक करणार नाही. आपण त्याला तसं सांगू आणि चुकीच्या वाटेवर लावू. त्याला स्वतःची चूक लक्षात येईपर्यंत हिरा हॉलंडमध्ये गेला असेल आणि आपण देशाबाहेर. ही कल्पना चांगली आहे, मॅटरनं हसून दुजोरा दिला. तो आता सेड्डारला भेटून पुढे काय करायचं ते सांग. तोपर्यंत मी या बावळटाला झुलवत ठेवतो. त्याला सांगतो की हिरा लिव्हरपूलमध्ये आहे. हे व्हायोलिननं डोकं उठवले. कधी थांबणार आहे कोणास ठाऊक. तुम्ही तो जवळ बाळगता? हे मोठं नवल आहे. दुसरी सुरक्षित जागाच नाही मॅटन. आपण तो व्हाईट हॉलमधून चोरू शकलो तर माझ्या घरातून कुणीही तो चोरू शकेल. बघू दे. मॅटनने पुढे केलेले कळकट हात बघून काउंट सिल्व्हियसला किळसच आली. तो मी हिसकावून घेईन असं वाटतं की काय? मॅटननं वैतागून विचारलं. हे बघा मिस्टर, मलाही तुमच्या या वागण्याचा वीट आला आहे. असं रागवू नकोस बाबा. इथं आपापसात भांडणं चांगलं नाही. तुला तो चांगला बघायचा आहे ना, मग इथे ये, खिडकीजवळ ये आणि नीट उजेडात धर. थँक्यू. एका झेपेच्या आत पुतळ्याच्या जागी बसलेल्या होम्सनं तो हिरा पकडला. आता त्याच्या एका हातात हिरा होता तर दुसऱ्या हातात काउंटच्या डोक्यावर रोखलेलं रिव्हॉल्वर होतं. दोघेही बदमाश दचकून मागे सरकले. ते भानावर येण्यापूर्वीच होम्सनं घंटी वाजवली. दोघांपैकी काउंट प्रथम भानावर आला. तू 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 इथे कसा? त्यानं बावचळून प्रश्न केला. तुम्हाला आश्चर्य वाटणं स्वाभाविकच आहे. या पडद्यामागे बेडरूममध्ये जाणारा दुसरा दरवाजा आहे याची तुम्हाला कल्पना नाही. पुतळा हलवून त्याच्या जागी मी बसलो होतो हे तुम्हाला समजते की काय अशी मला भीती वाटली. पण माझं नशीबच जोरावर होतं, त्यामुळं तुम्हाला माझ्या संभाषणाविषयीरिक्त काही ऐकू आलं नाही. मी तिथे आहे हे तुम्हाला समजलं असतं तर तुम्हाला असं मोकळेपणानं बोलता आलं नसतं ना. मानलंच तुम्हाला मिस्टर होम्स. तुम्ही म्हणजे साक्षात सैतान आहात. तसं म्हणा हवं तर, होम्स हसून म्हणाला. आता सॅम मॅटनच्या डोक्यात हळूहळू प्रकाश पडू लागला.
त्याच वेळा जिन्यावर दमदार पावलांचा आवाज येऊ लागला. अरे बापरे, पोलीस, तो म्हणाला. मग इतका वेळ तो फिडलचा ढणढणाट कसं काय चालू होता? अजूनही माझ्या कानात तो आवाज घुमतोय. तुझं बरोबर आहे, होम्स म्हणाला. खुशाल वाजत राहू दे. ते आपल्या ग्रामोफोन कंपन्यांची मेहरबानी. पोलीस आले आणि त्या दोघांना हातकड्या घालून घेऊन गेली. एवढ्यात बिली कोणाचं तरी व्हिजिटिंग कार्ड घेऊन आला. लॉर्ड केंटमायर सर, तो म्हणाला. त्यांना आत पाठव, होम्सनं सांगितले. हे गृहस्थ या प्रकरणात चांगलाच रस दाखवित आहेत. ते सरकारमध्ये उच्च पदावर आहेत, प्रामाणिक आहेत, पण जरा बुरसटलेल्या विचारांचे आहेत. त्यांची जरा गंमत करायची का? आपण अजून आहोत तिथेच आहोत याची अशी यांची समजूत असणार. दरवाजा उघडला गेला आणि लॉर्ड साहेबांची सडपातळ पण ताठ मूर्ती आत आली. त्यांनी जुन्या पद्धतीचे कल्ले ठेवले होते. चेहऱ्यावर रुबाब होता. होम्सनं पुढे होऊन केंटमायर यांचं स्वागत केलं. या लॉर्ड केंटमायर, आज बाहेर चांगलाच गारठा आहे नाही, पण इथे खोलीत तुम्हाला उबदार वाटेल. तुम्हाला ओव्हरकोट काढायला हेल्प करू का? धन्यवाद, पण मीच काढतो. तरीसुद्धा होम्सनं मदत केलीच. हे माझे मित्र डॉक्टर वॉटसन. तापमानात झालेला बदल प्रकृतीला त्रासदायक असतो असं हे म्हणतात. पण मी चांगला ठणठणीत आहे, लॉर्ड घाईघाईने म्हणाले. आणि मी इथे थांबण्यासाठी आलो नाही. फक्त तुम्ही हाती घेतलेलं काम कुठवर आलं आहे हे बघण्यासाठी आलोय. मोठी कठीण कामगिरी आहे सर. तुम्ही असंच म्हणाल, मला वाटलंच होतं. हे बोलताना लॉर्ड साहेबांच्या चेहऱ्यावर काहीसं खवचट आणि कुचकं हास्य होतं. प्रत्येक माणसाला मर्यादा या असतातच मिस्टर होम्स, पण अशा प्रकरणामुळे त्या लक्षात तरी येतात. खरं आहे, मी पार गोंधळून गेलो आहे. स्वाभाविकच आहे. एका मुद्द्यावर जरा अडलं आहे. मला वाटतं कदाचित आपण या बाबतीत हेल्प करू शकाल. आपण माझी मदत फार उशिरा मागत आहात. मला वाटलं होतं तुम्ही स्वतःच्या अशा काही पद्धती ही समस्या सोडवायला पुरेसे ठरतील. तरीही मी तुम्हाला मदत करायला तयार आहे. आपण प्रत्यक्ष गुन्हेगाराविरुद्ध खटला दाखल करू शकतो केंटमायर. हो, पण तुम्ही त्याला पकडाल तेव्हा ना? खरं आहे, पण खटला दाखल करायचा तरी कसा? पण या चौकशा जरा जास्तच लवकर वाटत नाहीत? आपण याची तयारी करून ठेवलेली बरी. पण तुमच्या दृष्टीने खटला दाखल करण्यासाठी सर्वात आवश्यक असा पुरावा कोणता आहे? त्या हिऱ्याचा प्रत्यक्ष ताबा. म्हणजे एवढ्याशा पुराव्यावर त्याला अटक करता येईल? हो, नक्कीच. होम्स सहसा हसत नाही, पण आता जर तो मनापासून हसणार असं वॉटसनला वाटलं. तसं असेल तर आपल्याला अटक करावी लागेल असं मला खेदानं सुचवावंसं वाटतं. हे ऐकून लॉर्ड केंटमायर यांचं खानदानी रक्त संतापनं चांगलंच उसळून आलं. तुम्ही हे फाजील स्वातंत्र्य घेतात होम्स. माझ्या 50 वर्षाच्या कारकिर्दीत असं धाडस कोण केलं नाही. मी एक कामाचा माणूस आहे आणि आताही मला भरपूर कामं आहेत. असले फालतू विनोद ऐकत बसण्यासाठी माझ्याजवळ वेळ नाही. तुम्हाला खरं सांगतो, माझ्या तुमच्या कार्यपद्धतीवर कधीच विश्वास नव्हता आणि हे प्रकरण पोलिसांकडेच म्हणजे स्कॉटलंड यार्डकडेच सोपवावं या मताचा मी होतो. पण आपलं आत्ताचं वागणं माझं मत योग्य असल्याचाच पुरावा आहे. येतो मी. होम्स चटकन उठला आणि दरवाजा अडवून उभा राहिला. माफ करा सर, पण तो शाही हिरा केवळ जवळ सापडण्यापेक्षा तो इथून बाहेर घेऊन निसटणं हा जास्त गंभीर गुन्हा ठरेल असं वाटतंय. हे सारं सहन करण्याबाहेरचं आहे होम्स. माझी वाट सोडा. आपल्या उजव्या बाजूच्या खिशात हात घाला. याचा काय अर्थ आहे होम्स? कृपया मी सांगतो तसं करा. पुढच्या क्षणी भेदरलेले लॉर्ड मार्शे थरथर कापत उभे राहिले. त्यांच्या उजव्या हातात तो मोठा तेजस्वी माजरीन हिरा होता. अरे बापरे, हा काय प्रकार आहे मिस्टर होम्स? ते कसं बसं म्हणाले. अरे रे, किती वाईट. लॉर्ड केंटमायर हा माझा मित्र मला असे विनोद करायची आवड पूर्वीपासून असल्याचं सांगेल. त्याप्रमाणे मला नाटकीपणाही आवडतो. म्हणूनच मी हे स्वातंत्र्य घेतलं. मी कबूल करतो की आपण आलात तेव्हाच मी तो हिरा आपल्या खिशात ठेवला. लॉर्ड केंटमायर एकदा त्या हिऱ्याकडे तर एकदा होम्सच्या हसतमुख चेहऱ्याकडे बघत होते. मी गोंधळलो खरा, पण हाच तो शाही माजरीन हिरा आहे हे निश्चित. आपण आमच्यावर फार मोठे उपकार केलेत मिस्टर होम्स. आपली विनोदबुद्धी आणि हा नाटकीपणा काहीसा अवेळी असला तरी माझं तुमच्याविषयी असलेलं मत मी मागे घेतो. पण तरीही हे प्रकरण अजून संपलेलं नाही. सारा तपशील नंतर सांगता येईल. पण लॉर्ड केंटमायर, तुम्ही आपल्या वरिष्ठ मंडळींना हिरा कसा मिळाला ते सांगाल तेव्हा माझ्या विनोदबुद्धीला दाद मिळाल्यासारखंच होईल. बिली, लॉर्ड महाशयांना त्यांच्या गाडीपर्यंत सोडून ये आणि हडसनबाईंना आम्हा दोघांसाठी जेवण पाठवायला सांग. हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला इंस्टाग्राम, फेसबुक तसेच इतर सोशल मीडियाद्वारे सांगायला विसरू नका. आणि पॉडकास्ट मराठीला इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती फॉलो करा.